खरं तर विरोधी पक्षात काम करताना जी मजा येते ती कदाचित सत्ताधारीमध्ये येत नाही. विरोधी पक्ष जर आक्रमक असेल, विरोधी पक्ष जर अभ्यासक असेल, तर सशक्त विरोधी पक्ष ही नेहमीच एक चांगल्या लोकशाहीचं द्योतक आपण ज्याला म्हणतो, किंवा लोकशाही चांगल्या पद्धतीने कशी चालते हे एक सशक्त उदाहरण जर काय असेल तर ते विरोधी पक्ष असतो. त्यामुळे आम्ही 2019 ते 2022 काळामध्ये देवेंद्रजींवरती दगाफटका करून उद्धवजींनी त्यांचं सरकार बनवलं. त्या 3 वर्षामध्ये विरोधी पक्षाला नामोहर करून सोडण्याचं काम मी, प्रवीण दरेकर आम्ही सभागृहात केलं. राज्याचे मुख्यमंत्री आताचे तेव्हा विरोधी पक्ष नेते होते, त्यांनी देखील खालच्या सभागृहात ती भूमिका सातत्याने मांडली आणि हा वेगळा एक अनुभव होता, ज्या माध्यमातून जनतेचे प्रश्न होऊ शकतात, जनतेच्या प्रश्नाला न्याय मिळू शकतो. आमच्या कारकिर्दीत आम्ही तेव्हाचे तत्कालीन गृहमंत्र्याला जेलमध्ये घालण्याचं काम झालं, कारण तेवढे भ्रष्टाचार आम्ही खोदून काढले. सरकारचा कोविडचा भ्रष्टाचार खोडून काढला. मिठी नदीच्या गाळ उपसाचं प्रकरण होतं, ज्याच्यामध्ये माझ्या प्रश्नामुळे SIT लागली, 16 लोकांना अटक झाली. अशी अनेक उदाहरणं तुम्हाला देता येतील. त्यामुळे हा संसदीय कार्यपद्धतीचा विरोधी पक्षातला एक अनुभव हा माझ्यासाठी एक वेगळा अभ्यास देणार.